अजूनही जी प्रथा आहे पूर्णपणे थांबलेली नाही आणि ही पशुबली देण्याची प्रथा या नवरात्रीमध्ये ठिकठिकाणी देवीच्या समोर हे बळी दिले जातात. मग ते वणी असो, ठिकठिकाणी असो, जिथे जे या देवीच्या स्थानं आहेत, तिथे खंडेनवमीच्या दिवशी हे बळी दिले जातात आणि हे रोखण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. हे रोखण्याचं कारण काय? हे कोणी धर्माच्या विरोधात हे कार्य नाही, पण अनाहक अंधश्रद्धेच्या पोटी आज हजारो प्राण्यांचा नाहक बळी देणं हे योग्य नाही, असं मला पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारा डॉक्टर या नात्याने मला सांगावंसं वाटतं. तसा मी पेशानं कार्डिओलॉजिस्ट आहे. पूना हॉस्पिटल आणि KIMमध्ये मी कन्सल्टंट फिजिशियन आहे. पण गेले 50 वर्ष आपल्या उत्पन्नाचा 50% भाग केवळ याच कार्यासाठी मी वापरतो आहे आणि ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पसरवली आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रात जवळजवळ 150 ते 200 ठिकाणी जिथे हे पशुबळी दिले जात होते ते रोखण्यात आम्हाला यश आलं आहे. आणि यासाठी आम्हाला सगळ्यांचाच पाठिंबा, पर्टिक्युलरली पत्रकारांचा पाठिंबा, मीडियाचा पाठिंबा हा अत्यंत मोठ्या प्रमाणात कायम मिळत गेला आहे, हे मला आनंदाने सांगावंसं वाटतं. आफ्टर ऑल, व्हॉट इज दिस अज्यबली प्रथा? अज्यबली याचा अर्थ असा, बोकड्याचा नैवेद्य म्हणून असुराच्या समोर त्याला एका घावात 2 तुकडे करून नैवेद्य देणे. खरं म्हणजे धर्मग्रंथांचे आधार लक्ष्मणशास्त्रीसारख्या मोठमोठ्या तज्ज्ञांचे मी याच्याबद्दलचे अहवाल घेतले, त्यांचा रिपोर्ट घेतला, तर त्यांनी सांगितले की डॉक्टर साहेब, या प्रथा केवळ गेल्या 300-400 वर्षाच्या आहेत, अनादी कालापासून आलेल्या या प्रथा नाही आहेत. याचं कारण असं, अजबली, अज या शब्दाचा अर्थ आहे वाळलेलं धान्य. जे धान्य 3 वर्षाचं जुनं आहे असं धान्य यज्ञात वापरा असा धर्मग्रंथामध्ये उल्लेख आहे. पण अज या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे बोकड, आणि म्हणूनच आज बोकडाचा बळी देण्याचा उद्योग आणि कोंबड्यांचा बळी देण्याचा उद्योग या देवीसमोर बऱ्याच वेळा केला जातो. हा केवळ अंधश्रद्धा म्हणून, नवस फेडण्यासाठी म्हणून, आणि आपण जर केलं नाही तर देवी आपल्यावर कोप करेल अशी एक भावना असल्यामुळे. आता याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की तुळजापूरला आम्ही गेले सातत्यानं जे जनजागरण करत आहोत, त्यात आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की अनेक गरीब लोक कर्ज काढून हे बळी देण्यासाठी येत असतात आणि कित्येक सुशिक्षित लोक देखील त्यात सहभागी होतात, कारण देवीची आपल्याला कोप होऊ नये म्हणून. आणि हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न यासाठी करत आहोत की ही अंधश्रद्धा नष्ट व्हावी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे बळी दिल्यानंतर त्या गावामध्ये अनारोग्य पसरतं, त्या मांसाचे तुकडे सडत जातात, पाण्याचे जे साठे आहेत ते दूषित होतात आणि कित्येक वेळा गॅस्ट्रोएंट्रायटिस, जुलाब उलट्यांची साथ या गावांमध्ये होते. आणि म्हणून गावकरी लोकांना देखील तिथे ही प्रथा बंद व्हावी असं सातत्यानं वाटत असतं, कारण ह्या प्रथेला पाठबळ देणारे लोक हे भारतातल्या निळ्या भागात, महाराष्ट्रातल्या निळ्या भागातून तिथे येत असतात आणि हा उद्योग केला जातो. कारल्याला देखील जी भवानी आहे वरती काळजाला याला, तर तिथे देखील कारल्याच्या या भवानीला आम्ही देखील तिथे देखील पशुबळी रोखण्यासाठी दरवर्षी चैत्र महिन्याच्या 9मीला आम्ही प्रयत्न करतो. खेडोपाडी छोट्या ठिकाणी देखील हे बळी आम्ही बंद करण्यात आले आहेत. आणि मला सांगावं वाटतं की याच्या निमित्तानं आम्ही कोर्टात गेलो होतो. खंडपीठाने आमच्या बाजूने निर्णय दिला होता आणि त्यात स्पष्टपणे लिहिलं होतं. याची संपूर्ण माहिती मी आपल्याला जे पुस्तक आपल्याला जे 4-5 पानं दिली आहेत, यात सगळे हे कोर्टाचे निर्णय वगैरे आम्ही दिले आहेत. पण दुर्दैव असं की हे नियम काही पाळले जात नाहीत. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या अधिकाराचे आपल्या संविधानामध्ये अनेक अधिकार आहेत. इट इज द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू द ॲनिमल, याखाली अनेक असे कायदे आहेत. या कायद्यांचा देखील वापर केला जात नाही आणि केवळ अंधश्रद्धा म्हणून हे सगळं चालू ठेवलं जातं. आणि म्हणूनच आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत की अंधश्रद्धा बळी बंद व्हावी. लोकांनी हे पैसे केवळ बळीमध्ये घालवण्यापेक्षा, कर्ज काढण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या आरोग्यासाठी खर्च करावे, त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करावेत. आणि ह्या अमानुष पद्धती, आपण जी ती व्हिडिओ पाहिला तरी आपल्याला दुःख होईल की ज्या अमानुष पद्धतीने त्या बोकडाचे दोन्ही पाय, एक जण पुढे पकडतोय, एक जण मागे पकडतोय आणि एक तलवारीने एकाच घावात त्याचे 2 तुकडे करतोय, हे सगळं दृश्य पाहायला देखील तुम्हाला अक्षरशः भयानक वाटेल असं हे सगळं चित्र आहे. आणि म्हणूनच एक कार्यकर्ता म्हणून सातत्यानं याच्या विरोधात लढाई आम्ही देत आहोत. मला आपल्याला मनापासून विनंती करायची आहे की आपण मीडियाच्या मार्फत देखील जनजागृती करा. या अंधश्रद्धा, या चुकीच्या प्रथा या समाजातून बंद व्हाव्या, की ज्या योगे लोकांमध्ये निश्चितच चांगलं जागरण होईल आणि निश्चितच एक
आपण विज्ञानाच्या काळात जगत आहोत, 21व्या शतकात जगत आहोत. या पाशवी आणि रानटी प्रथा निश्चितच बंद व्हाव्यात असं आम्हाला वाटतं आणि त्यासाठीच आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. आणि म्हणूनच परत एकदा मला आपल्याला मनापासून विनंती करावीशी वाटते की आपण याला पाठिंबा द्यावा. आपल्या मीडियाच्या माध्यमातून, आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून याला निश्चितच विरोध करावा की ज्यायोगे हळूहळू का होईना ही प्रथा नष्ट होईल. आणि आम्ही सरकारकडे सातत्यानं मागणी करत आहोत की महाराष्ट्र सरकारने कायदा करावा हा पशुबळीच्या विरोधात. असा कायदा राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आहे आणि ते कायद्याने तिथे पशुबळी बंद केलेले आहेत. महाराष्ट्रात असा कायदा व्हावा अशी मागणी आम्ही सातत्यानं अनेक वर्ष करत आहोत. आणि शेवटी पर्यावरण रक्षण, अंधश्रद्धा, अनारोग्य हे सगळं टाळण्यासाठी अशा अमानवी प्रथा बंद व्हाव्यात. जसं सतीची प्रथा बंद झाली, अनेक अशा चुकीच्या प्रथा समाजातून पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या, त्यांना उच्चाटन करण्यात आलं. तशी ही प्रथा, या प्रथेचं देखील उच्चाटन व्हावं अशी मी कळकळीची विनंती आपल्याला करतो. आणि सरकारकडे देखील आम्ही निवेदन पाठवत आहोत. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, कोर्ट या सगळ्यांना आम्ही हे पत्रक पाठवून याविषयीची विनंती दरवर्षी करत आहोत. या रविवारी मी स्वतः तुळजापूरला जाणार आहे आणि तुळजापूरला आम्ही ट्रस्टी लोकांची मीटिंग, पुजारी लोकांची मीटिंग आणि प्रबोधन याच्यात आपल्याला एक लिफलेट सापडेल. आम्ही जी तुम्हाला पत्रक दिले आहेत त्या लिफलेटच्या मार्फत जवळजवळ 50,000 अशी लिफलेट्स आम्ही तिथे वाटणार आहोत की ज्यायोगे लोकांमध्ये जागरण होईल आणि अशा वाईट प्रथा बंद होण्यासाठी मदत होईल. मला आपल्याला परत एकदा कळकळीची विनंती करायची असते की आपल्या माध्यमातून याचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त आपण करावा ही पुनश्च एकदा मी विनंती करतो आणि शब्दांना विराम देतो. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण जरूर या पद्धतीने विचारा आणि त्याचं निराकरण मी करेन. कारण हा विषय अनेक गहन विषय आहे. याविषयी कोर्टात देखील आम्ही गेलो आहोत आणि कोर्टाच्या मार्फत देखील, पण कोर्टाने आम्हाला सांगितलं की एक सरकारकडनं येणं गरजेचं आहे. कारण असे कायदे ऑलरेडी आहेत, त्या कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण दुर्दैवानं केवळ धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत, या केवळ एका मुद्द्याखालीच हे आत्तापर्यंत टाळलं जातं आहे. आणि म्हणून परत एकदा मी विनंती करतोय सरकारला की निदान कायदा करावा. असा कायदा कोणत्या प्रकारे करावा, काय करावा याचं मार्गदर्शन करण्यासाठी देखील आम्ही एक कमिटी नेमली होती आणि तिचा देखील अहवाल आम्ही सरकारकडे पाठवत आहोत की आपण यासाठी काय करावं. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात तसा कायदा आहे आणि कायद्यानं तिथे पशुबळी करण्याला बंदी आहे. पण तरीही तिथे काही ठिकाणी काही प्रमाणात बळी अद्यापही दिले जातात. हो, त्यांच्या ट्रस्टीशी चर्चा झाली आहे, त्यांच्या पुजाऱ्याशी चर्चा झाली आहे. पण त्यांचं अद्याप देखील याला आम्हाला सहयोग करण्याचा त्यांची मानसिकता नाही. कारण ते म्हणतात बळी देण्यासाठी जास्त लोक इथे येतात आणि जर आम्ही यात्रा बंद केली तर यात्रेचं उत्पन्न, तुळजापूर ट्रस्टचं उत्पन्न देखील कमी होईल अशी त्यांना भीती वाटते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना ते पुढे ठेवतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे अनेक वर्षांपासून आलेलं आहे, ते आम्ही बंद केलं तर समाज जो बळी येणारा जे लोक आहेत ते नाराज होतील. तर मी त्यांना म्हटलं की देवी कधी आपण तुळजापूरच्या मंदिरात जर गेलात आपल्या लक्षात येईल की तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात गर्भगृहामध्ये मांसाचा तुकडा देखील न्यायला परवानगी नाही आहे. कारण देवीला ते नको आहे. कोणत्याच जगातला असा देव नाही आहे या पृथ्वीवर की जो मांसाचा नैवेद्य घेतो. उलट तिला पुरणपोळीचाच नैवेद्य दिला जातो. हे मांस हे जे आहे हे कित्येक वेळा माणसं केवळ देवाच्या नावाने ते कापायचं, दारू प्यायची आणि ते शिजवून खायचं असाच उद्योग बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. इवन कार्ला केव्ज, एकविरा देवीच्या डोंगरावर आपण जर पाहत असाल, जिथे आम्ही दरवर्षी आमचं अभियान चालवतो, त्या डोंगरावर देखील हाच उद्योग असतो की कित्येक वेळा देवीच्या दर्शनाला जात नाही, तिथे यायचं. कोळी समाज मोठ्या प्रमाणात येतो, बळी द्यायचा, तिथेच त्या जंगलात डोंगरावर शिजवायचं, भरपूर दारू प्यायची आणि तो नैवेद्य म्हणून तो बोकड खायचं. अशा प्रकारचा उद्योग आहे. त्याला धार्मिक अनुष्ठान आहे असं अजिबात नाही आणि म्हणूनच आम्हाला याबद्दल ऑब्जेक्शन आहे. तिथे तुळजापूरमध्ये जेव्हा आम्ही हे अभियान चालू केलं, जवळजवळ मला असं वाटतं 45 वर्ष झाले हे अभियान आम्ही चालवत आहोत. सुरुवातीच्या काळात जवळ 10,000 ते 15,000 बळी संपूर्ण
तुळजापुरामध्ये दिले जायचे. आणि ते पहिला बळी खंडेनवमीच्या दिवशी असुराला नैवेद्य म्हणून देवीच्या समोर, मंदिरात नाही, आत नाही, बाहेरच्या प्रांगणामध्ये हा बळी द्यायचा. मग घरोघरी आपल्या घराच्या उंबऱ्यामध्ये, घरामध्ये हे बळी लोक देत होते. आणि त्यासाठी अनेक बाहेरचे लोक यायचे तुळजापूरच्या यात्रेला आणि ते देखील आपला बळी बरोबर घेऊन यायचे आणि तिथे तो बळी देत. आत्ता परिस्थिती अशी आहे की गेल्या ह्या सातत्याने आम्ही केलेल्या प्रयत्नातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात बळी अजून दिले कमी झालेले आहेत, पण अजूनही बळी प्रथा थांबलेली नाही. आणि आमचं म्हणणं असं आहे की अजबळी जर थांबला, देवीच्या मंदिरात जो बळी दिला जातो असुरांना नैवेद्य म्हणून खंडेनवमीच्या, तो जर त्यांनी थांबवला तर कदाचित निश्चित मला खात्री वाटते की गावागावात होणारे बळी आपोआप थांबतील. वणी जे सप्तशृंगी देवी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, त्या वणीच्या ट्रस्टींनी हा निर्णय घेतला होता की देवीच्या समोर आम्ही बळी देऊ देणार नाही. तसा निर्णय त्या ट्रस्टी लोकांनी जर घेतला तर हे शक्य आहे, पण ती मानसिकता अजून प्रत्येक ट्रस्टीच्या किंवा त्या पुजाऱ्यांच्या मनात नाही. मला अजूनही प्रसंग आठवतो, 20 वर्षापूर्वी पुजाऱ्यांची चर्चा करण्यासाठी मी गेलो. पुजाऱ्यांनी मला 15-20 पुजारी होते, त्यांनी सगळ्यांनी बोलवलं आणि एका रूममध्ये बसायला सांगितलं. ते म्हणजे तुम्ही इथे थांबा. अंधारी रूम होती. त्या काळात मोबाईल पण, जवळजवळ 20 वर्षापूर्वीची गोष्ट, 20-25 वर्षापूर्वीची, मोबाईल पण नव्हता माझ्याकडे, काही नव्हतं. आणि मी रूममध्ये थांबलो आणि मला त्यांनी लॉक करून ते निघून गेले. जवळजवळ 2 तास मला त्यांनी कोंडून ठेवलं होतं आणि माझ्या गाडीचं नुकसान केलं. बाहेर आल्यानंतर कपडे फाडले, चष्मा फाडला, म्हणजे तोडून टाकला, सगळं काही केलं, कारण ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. आणि त्यावेळी मला लक्षात आलं की तुळजापूरच्या या पुजाऱ्यांमध्ये 90% हे त्यांना पुजाऱ्यांनी सांगितलं दारू पिणारे आहेत, इव्हन पूजा करताना देखील ते जिंकलेले असतात. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ही वाईट गोष्ट आहे. हिला काही धार्मिक मान्यता आहे असं मी म्हणू शकत नाही. हे पुजारी तुळजापूरच्या भवानीचे पुजारी असतात आणि हे पुजारी परंपरेने येतात. इव्हन दुर्दैव मला म्हणजे आपली गोष्ट सांगण्याला शरम वाटते, पण ती सांगावीशी वाटते की या पुजाऱ्यांचं संगनमत तिथे येणाऱ्या कुरेशी लोकांसाठी असतं. कुरेशी म्हणजे मुस्लिम कम्युनिटीचे लोक आहेत. हे कातडं खरेदी करायला येतात आणि त्यांना कमी किमतीत मोठ्या प्रमाणात तिथे कातडं हे खरेदी ते करतात, कारण हजारो बळी तिथे दिले जातात. हे असं ते रॅकेट देखील तिथे मोठ्या प्रमाणात चालतं. हे अर्थनीतीशी जंबडलेलं आहे. त्याला कोणी धार्मिक मान्यता आहे असं मला वाटत नाही. आता हे बळी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही जो सर्वे केला होता की देवी देवतासमोरचे बळी दिले जातात, त्याची संख्या वर्षाला 5 लाख आहे. जे कोंबडी, रेडे, बकऱ्या यांचे जे बळी दिले जातात, जवळजवळ 5 लाख. मंत्र्यांकडे नाही, हे प्रत्येक जे गव्हर्नमेंट येतं त्या गव्हर्नमेंटकडे करत आहोत. आता देखील हे पत्र एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा या सगळ्यांना जाणार आहे. आम्ही त्यांना प्रयत्न करतो भेटण्याचा, पण दुर्दैवानं आम्हाला कोणी या कामासाठी भेटत नाही. नाही, आता काय होतं की आम्ही तिथे जातो. आता रविवारी देखील मी जाईन, पण खंडेनवमीच्या दिवशी तिथे मला थांबणं धोक्याचं वाटतं. याचं कारण असं की आत्तापर्यंत माझा 2-3 वेळेचा अनुभव फार वाईट आहे, कारण काही वेळा हिंसक म्हणजे आमच्यावर हल्ला केला जातो. आणि म्हणूनच आम्ही आता सिलेक्टेड लोक असतो. आम्ही 5-7 लोक असतो आणि त्या 5-7 लोकच आम्ही हे काम सगळं तिथे सातत्याने करत असतो. त्यामुळे खंडेनवमीच्या दिवशी आम्ही थांबत नाही. पण आम्ही सर्वे जे आमचे तिथले लोकल आहेत ते घेतात. ते म्हणतात आता बळी खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रबोधनातून कमी झाले. कारण आम्ही हे जे लिफलेट वाटतो, त्या लिफलेट जवळजवळ 50,000 लिफलेट आम्ही जे भक्त लोक येतात त्यांना देतो. आणि एज्युकेटेड माणूस त्यांनी ते लिफलेट जरी वाचलं, त्यात आम्ही सगळं दिलं आहे की कोणते कायदे आहेत, कोणत्या खाली आम्ही हे मागणी करतो आहोत. जे गुलाबी पत्रक आहे त्यात दिलेलं आहे. हो, जे बाहेर तिथे लोकल लोक देखील बळी देतात आणि मोठ्या प्रमाणात बाहेरगावचे संपूर्ण महाराष्ट्रच का, आमच्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की मध्य प्रदेश, इतर राज्यात देखील आपले जे महाराष्ट्रीयन लोक सेटल झालेत तुळजापूरच्या या नवरात्रीमध्ये महाराष्ट्रात येतात आणि खंडेनवमीच्या दिवशी ते तिथे जाऊन बळी देतात. अशी बळी प्रथा मोठ्या 2 प्रमाणात आम्ही 2 ठिकाणी आम्ही मोठं अभियान चालवलं आहे. एक म्हणजे एकविरा देवी, जी कुलदेवता आहे ठाकरे फॅमिलीची कुलदेवता आहे एकविरा देवी कारल्याची. तिथे देखील चैत्र महिन्यात अशी यात्रा होते.
तिथे देखील मोठ्या प्रमाणात आम्ही हे अभियान दरवर्षी करत आहोत आणि मोठ्या प्रमाणात यश मिळतं आहे. कारण एज्युकेटेड आमच्या थोड्या ग्रुप मिटिंगा होतात, आम्ही पत्रकं वाटतो आणि याच्यातून निश्चितच फरक होतो आहे. पण मला असं आमचं मुख्य मागणी अशी आहे की सरकारने याच्याबद्दल कायदा करावा. एकदा कायदा केला की कायद्याचा आधार आम्हाला मिळेल. सेंट्रल गव्हर्नमेंटचे कायदे आहेत, इवन आपल्या संविधानात अधिकार प्राण्यांचे आहेत, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू द ॲनिमलमध्ये, पण त्याचा वापर केला जात नाही किंवा त्याचं पालन केलं जात नाही. तर आम्हाला सरकारला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जर राज्यात असा कायदा केला तर आम्हाला सरकारी मदत देखील मिळू शकेल, पोलीस खात्याकडनं मिळू शकेल. पोलीस खातं देखील म्हणतं की आम्हाला वरतून आदेश आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. नाही, बऱ्याच वेळा हे प्रत्यक्ष भेटीगाठीत 7 वर्षापूर्वी आम्ही संबंध 3 दिवस घालून सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या, पण त्याचा काही निष्पत्ती येत नाही. ते नुसतं ठेवून द्यायला सांगतात. हां, पण अवॉइड केलं जातं. कित्येक वेळा तोंडी आम्हाला सांगतात. इव्हन बाळासाहेब ठाकरे असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्या भेटायला गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की डॉक्टर तुम्ही जे सांगता ते मला मान्य आहे, पण तुमच्या कार्याला मी पाठिंबा देऊ इच्छित नाही, कारण तिथे येणारा कोळी समाज हा जो मोठ्या प्रमाणात येतो ते ह्या नाराज होऊन जाईल ही जर बळी प्रथा बंद केली तर. त्यामुळे आम्ही ती बंद करू शकत नाही. तुम्ही प्रबोधन करा आणि लोकांना बदला, पण कायद्याने आम्ही काही करू शकणार नाही, अशी ही थोडी अवस्था आहे. हो, मला माहीत नाही. कायदा केल्यानंतर निश्चित फरक होईल, कारण मग आम्हाला पोलीस यंत्रणेचा आधार घेता येईल आणि तिथले जे SP आहेत, जे जिल्हाधिकारी आहेत, ते आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करतील. आत्ता देखील आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना जर विनंती केली तर ते म्हणतात की वरतून थोडासा आदेश आम्हाला आणा, आणि वरतून आदेश आम्हाला काही मिळत अद्याप नाही. हो हो, जिल्हाधिकारीला जावं लागतं तिथे. त्यांचा कार्यक्रम आहे आणि तिथे स्पष्ट लिहिलं आहे की होमाच्या ठिकाणी बळी देण्यात येणार आहे. हे त्यांच्या कार्यक्रमात आहे. आता आम्हाला माहिती आहे की 5 वर्षापूर्वी वर्मा नावाचे तिथे एक होते आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी ॲनिमल लव्हर आहे, मी प्राण्यांवर प्रेम करतो, मी तुमच्या या बळी देण्यासाठी येणार नाही. तर त्याच्या ट्रस्टी लोकांनी त्याचं मोठं ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलं होतं आणि त्याची तातडीने 2 महिन्यातच बदली करण्यात आली. मला तरी वाटतं की आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू. कर्मण्ये अधिकार असते मा फलेषु कदाचन, असंच म्हणावं लागेल, कारण गेले 50 वर्ष जवळजवळ मी हा प्रयत्न करतो आहे. मला अजूनही आठवतं मी MD झाल्यानंतर जेव्हा जसं व्यसनमुक्ती अभियान केलं, गुटखा विरोधी अभियान केलं, मला यश मिळालं की सरकारने शेवटी गुटखा बंद केला मेडिकल ग्राउंडवर. तसं याला देखील आम्हाला यश मिळेल, पण कधी मिळेल काही सांगता येत नाही.